विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मी आता नवीन नवीन व्हिडिओज टाकत आहे आणि गणित या विषयाचे विशेष करून व्हिडिओज मी टाकत आहे आणि त्यामध्ये मी आज जो प्रकार शिकवत आहे तो आहे अपूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये सुद्धा विशेष करून मी दशांश अपूर्णांक आपणास शिकवत आहे. विद्यार्थी मित्रांनो हे जे काही व्हिडिओज मी युट्यूबला टाकत आहे ते आपण निश्चितच बघत चला आणि आपणास जर चांगले व्हिडिओज ते वाटले तर निश्चितच तुम्ही ते जे व्हिडिओज आहेत तुमचे मित्रमैत्रिणींना तुम्ही पाठवा आणि यामधून त्यांची पोलीस भरती, तलाठी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा, मंत्रालयाचा एक्झाम, क्लरिकलचा एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम अशा वेगवेगळ्या परीक्षांची विद्यार्थ्यांची तयारी होणार आहे. कारण बरेच विद्यार्थ्यांना गणित या विषयाचा खूप जास्त प्रॉब्लेम राहतो. विद्यार्थ्यांना गणित येत नाही किंवा त्यांचा पाया कच्चा असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी हे मी जे बनवत आहे हे व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहेत. तर निश्चितच आपण आपल्या मित्रांना सुद्धा या संदर्भात सांगा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण शिकूया अपूर्णांक. आपण काय शिकत आहे तर आपण अपूर्णांक हा जो टॉपिक आहे हा आपण आज शिकत आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण कुठला प्रकार बघतोय अपूर्णांकांमध्ये तर आपण दशांश अपूर्णांक हा जो प्रकार आहे हा इथे आपण बघतो आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल्स घेणार आहोत. एक्झाम्पल आहे 4/3 आणि या 4/3 हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचं त्यांनी सांगितलं की दशांश अपूर्णांकात त्याला लिहायचं आहे. मग आता काय करायचं, याचा भागाकार करून घ्यायचा. हा जो 4 आहे या 4ला 3 ने भागायचं. मग आता 4ला 3 ने आपण भागत आहे तर भाग किती जाणार आहे एकाचा, तर इथे येणार आहे 3. 4तून 3 गेले 1 राहिला, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मग आता बाकी किती उरली 1. आता या 1ला 3 ने भाग जात नाही, जाणार आहे का नाही, कारण 1 लहान पडतो. मग इथे काय करायचं, एक पॉइंट घ्यायचा, इथं दशांशाचा पॉइंट घ्यायचा आणि याच्यावरती एक 0 ठेवायचं. ठीक आहे. मग आता काय करायचं, कितीचा भाग जाईल, 3चा भाग जाणार कारण 3 त्रिक 9 होतात. इथे येणार आहे 3, 3 त्रिक 9, 10तून 9 गेले किती राहतात 1 राहतो. परत काय करायचं, परत आता याच्यावरती आपण 0 घ्यायचं असते. पॉइंट इथे एकच दिला परंतु मग बाकी जर तेवढीच उरली तर आपण त्याच्यावरती 0 घेत चालतोय पुढे पुढे. आता परत 3चा भाग जाईल, 3 त्रिक 9, किती उरले बाकी 1, परत त्याच्या 0 घेऊ शकतो आपण. मग आता 3 त्रिक 9, परत बाकी 1 उरते, परत आपण त्याच्या 0 घेऊ शकतो, 3 त्रिक 9. तर विद्यार्थी मित्रांनो हे आता नॉनस्टॉप येणार आहे. तर हे कुठे थांबणार नाही, पॉइंट नंतर हे 3 कंटिन्यू येत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त आपण पॉइंट नंतर 2 घरं घ्यायची असतात. पॉइंट नंतर किती घरं घ्यायची असतात, 2 घरं आपल्याला घ्यायची असतात. तर विद्यार्थी मित्रांनो तर आता याचं जे आन्सर आहे याचं आन्सर किती राहणार आहे, याचा आन्सर राहणार आहे 1/3. उत्तर किती असणार आहे 1/33. किती येणार आहे 1/33 त्याचा आन्सर येणार आहे. आता याच्या पुढे हे कितीही 3 जसं जसं गणित आपण पुढे सॉल्व्ह करू तसे तसे याच्या 3 वाढत जातील, परंतु पॉइंट नंतर जास्तीत जास्त 2 घरं आपल्याला घ्यायचे असतात. तर उत्तर येणार आहे त्याचं 1/33. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक दुसरा एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. तर हा जो अपूर्णांक आहे याचा आपल्या दशांश अपूर्णांकात लिहायचा आहे. तर इथे काय करणार आहे, आपण भागाकार करून घेणार आहोत. इथे लिहिणार आहे आपण 3 आणि इथे किती लिहिणार आपण 2. ठीक आहे. मग आता दोन्ही या 3 ले भागायचं आहे, 2 म्हणजे 3तून 2 गेले किती राहतात 1. मग आता इथे 1 लहान आहे, इथे 2 मोठा झाला, तर मग इथे दशांशाचा पॉइंट द्यायचा, इथे घ्यायचं 0. 2 किती होतात, 2 10, 10तून 10 गेले किती राहतात 0. तर याचा आन्सर किती राहणार आहे, याचा आन्सर राहणार आहे, उत्तर राहणार आहे 1.5. आलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात. त्याच्यानंतर आता आपण पुढचं एक्झाम्पल्स घेणार आहोत. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अधिक 4/5 हे गणित आपण घेणार आहोत. आता इथे काय करायचं आहे, इथे आपल्याला 4ला भागायचं आहे, कितीने
5ने. तर विद्यार्थी मित्रांनो, या 4/5 आपल्याला हा जो अपूर्णांक दिला आहे याचं काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकात आपल्याला त्याला लिहायचं आहे. मग कसं लिहिणार, तर आधी आपल्याला भागाकार करून घ्यायचा आहे. तर हे जे 4 आहे, 4ला आपण 5ने भागतो आहे. आता 4 लहान आहे, 5 मोठा आहे, तर त्याच्यामुळे काय करायचं, इथे घ्यायचं 0. मग इथे 4तून 0 गेले, 4 राहिले. इथे काय करायचं, इथे दशांशाचा पॉईंट द्यायचा आणि त्याच्यामुळे मग या खालच्या 4 वरती एक 0 घेऊन घ्यायचा आहे आपण. मग आता काय होते की 5×8 = 40, 0. आता याचा आन्सर किती येणार आहे, उत्तर येणार आहे याचं 0.8. किती येत आहे, 0.8 याचं उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकामध्ये याला म्हटलं जाते की आपण दशांश अपूर्णांकामध्ये या अपूर्णांकाला लिहून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ते आपल्याला लिहायचं आहे. किती येणार आहे मग ते 0.8 येणार आहे त्याचा आन्सर. त्यानंतर परत एक दुसरं गणित सांगतो आहे मी. याच्यामध्ये 11.5 आहे. 11.5 या अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकात तुम्हाला लिहायचं आहे. मग आता काय करणार आहे, तर इथे 11 आहेत, याला काय करायचं, 5ने भागायचं. मग आता कितीचा भाग जाईल, 2चा. किती येतील इथं, 10. 11तून 10 गेले, 1 राहिला. त्यानंतर आता 1च आला इथं, तर संख्या लहान आहे ही, तर इथे दिला 1 पॉईंट, इथे घेतलं 1 0. ठीक आहे. इथे जर पॉईंट दिला आपण तर इथे 1 0 घ्यायचं असते. कारण असं काय केलं आपण, कारण इथे 1 उरला होता, बाकी 1च उरली आणि ज्या संख्येने आपण भाग देणार आहोत ती संख्या आहे मोठी, तर त्याच्यामुळे मग तो भाग जाणार नाही आहे, कारण ही संख्या मोठी आहे, ही लहान आहे. मग तिथे अडथळा निर्माण होतो, म्हणून इथे पॉईंट घ्यायचा आणि इथे त्याच्यावरती एकावरती बाकीवरती 0 घ्यायचं. तर मग आता किती झाली इथे 10. मग इथे परत 2चा भाग जातो. 5 दोन्ही किती होतात, 10. 10तून 10 गेले, 0 राहते, बाकी किती आली, 0. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय होणार आहे, याचं उत्तर होणार आहे 2.2. उत्तर किती होणार आहे याचं, 2.2. अशा पद्धतीनं याला हा जो 11/5 हा जो अपूर्णांक आहे त्याला आपण काय केलं, दशांश अपूर्णांकात लिहिलेला आहे. दशांश अपूर्णांकात उत्तर किती आलं, 2.2 असं त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर परत एक एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला. आता इथं 14/12 आहे. हा अपूर्णांक आहे. हा अपूर्णांक तुम्हाला दशांश अपूर्णांकात लिहायचा आहे. मग आता कसं लिहिणार, तर आता इथं काय करायचं, हे जे वरचे 14 आहेत अंशातले, हे 14ला काय करायचं, 12ने भागायचं. मग आता ही जी खालची संख्या असते ना, या खालच्या संख्येने भागायचं असते वरच्या संख्येला किंवा आपण. मग आता काय करणार आपण, आता 12चा भाग जाणार आहे, कारण 12 वजा होऊ शकतात 14तून, म्हणून 1चा भाग जाईल. तर इथे काय लिहिणार, 12. त्यातून काय केले, वजा केले. मग किती खाली खाली किती होतात, 2. मग आता ही संख्या झाली लहान, 12 झाले मोठे, ज्या संख्येने आपण भाग देणार, म्हणून मग इथे काय केलं, एक दशांशाचा पॉईंट घेतला आहे. मग इथे घेतला आपण एक 0. मग काय केलं, इथे 12 1 12. तर 20तून 12 गेले, किती राहतात, तर इथे राहतील 8. किती राहतील, 8. मग परत ही संख्या लहान पडते, 8. 12 झाले मोठे, तर इथे परत एक 0 आपण घेत आहे. आता परत हे पॉईंट द्यायचं काम नाही, एकदा दिला ना आपण इथं, तर आपण त्याच्यावर 0 घेऊ शकतो खालच्या याच्यावरती. त्यानंतर मग आता 12 आता 12 7 84. तर आता आपण काय करू शकतो, कितीचा भाग जाणार आहे, 12 72, 6चा भाग जाईल. कितीचा भाग जाईल, 6चा. 12 7 84 होता, 7चा भाग जाणार नाही आहे. मग आता 10तून 2 गेले, 8 राहिले. 8चा इथे घेतला, मग खालचे झाले 7 आणि 1 8. 8तून 8 गेले, 0. तर इथे परत 8 होतात, परत आपण इथे 0 घेऊ शकतो. परत कितीचा भाग जाणार आहे, परत 6चा भाग जाईल. 12 72. परत खाली किती होणार आहे, बाकी 8 उरेल. परत त्याच्यावर 0 येणार आहे. परत आपण काय करू शकतो, इथे 6 घेणार आहे. 12
72 याच्यातून वजा होती. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे नॉनस्टॉप अशा पद्धतीने याचे 6 येत जातील आणि हे गणित पुढे पुढे होत जाणार आहे, ते थांबणार नाही आहे. म्हणून मग आपण कुठे थांबायचं असते, तर याच्यामध्ये पॉइंट नंतर 2 घरांचा इतका भागाकार आपल्याला घ्यायचा असतो. पॉइंट नंतर 2 घरं आलो की तिथे थांबून जायचं शक्यतो. आणि आता या 6च्या नंतर इथे न थांबणारे हे 6 येत जातील. पण आता हे 2 घरं घेतल्यानंतर तिसऱ्या घरात जर 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल, तर आधीच्या संख्येत आपण 1 वाढवून आपण लिहू शकतो. तर याचं उत्तर आपण असं सुद्धा लिहू शकतो 1.16 किंवा 1.17. कारण ते अप्रॉक्स केल्यामुळे ते 1.17 आपण लिहू शकतो. कारण इथे हे जे भागाकार आहे तर पॉइंट नंतरचे 2 घर आहेत त्याच्यानंतर 6 आहे या तिसऱ्या घरामध्ये. या तिसऱ्या घरात 5, 6, 7, 8, 9 यापैकी कुठली एखादी संख्या असती तर आधीच्या संख्येत आपण 1 वाढवत असतो. तर त्याच्यामुळे इथे 6 आहे म्हणून आधीच्या संख्येत आपण काय करणार आहे, 1 वाढवणार आहे म्हणून आपण 1.17 सुद्धा त्याला लिहू शकतो. याला काय म्हटलं जाते, अप्रॉक्स करणे असं आपण त्याला म्हणू शकतो. तर असो विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओजमध्ये मी आपणास दशांश अपूर्णांक कसे आपण तयार करू शकतो अपूर्णांकांपासून हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर मी तुम्हाला जो पुढचा व्हिडिओज आहे तर त्याच्यामध्ये काय शिकवणार आहे, तर त्याच्यामध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी आपण एवढंच टॉपिक शिकत आहोत. याच्यानंतर पुढचा जो व्हिडिओ येईल तर त्याच्यामध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण लिहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करा आणि त्यांना सुद्धा हे जे चॅनलवरचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघायला सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रोफेसर प्रवीण बोंद्रे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपली रजा घेतोय. थँक्यू.